नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भास्कर जाधव आणि सुरेश धस म्हणजे महाराष्ट्राला मिळालेले दोन खमके नेते. भास्कर जाधव ही चर्चेमध्ये आहेत त्यांच्या वेगळ्या मुद्द्यामुळं की ते शिवसेनेवरती नाराज आहेत किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडणार वगैरे वगैरे चर्चामुळे ते सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये होते. आणि त्यासोबतच सुरेश धस म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला अल्पावधी काळामध्ये ओळखले जाणारे नेते म्हणून आपण बोलू शकतो. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खरा सिंहाचा वाटा ह्या माणसाने उचलला आणि ह्या प्रकरणामध्ये छेडा लावण्यापर्यंत, आरोपीला पकडून देण्यापर्यंत, आरोपीच्या नावाने मोर्चे काढण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यक्तीने केल्या आणि प्रकरण लावून धरलं. त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणामध्ये हे न्यायनिवाडीच्या प्रक्रियेने हे प्रकरण आता पुढे जाताना दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला यात न्याय होतानाही दिसणार आहे अशी आता जनतेची अपेक्षा आहे. त्यासोबतच या दोन नेते एकत्र आले, मिश्किलपणे दोघांनी एकमेकावरती टिप्पण्या केल्या आणि दोघं महाराष्ट्रामधले खमके आणि भविष्यातील चांगले नेते म्हणून यांची वाटचाल व्हावी हीच अपेक्षा. या व्हिडिओवरनं तर हे लक्षात येतं की भास्कर जाधव आता विरोधी पक्षनेते म्हणून येतील पुढं आणि सुरेश धस हे एक नवीन उभारी, बीडचं एक नवीन नेतृत्व म्हणून पुढं येण्याची शक्यता आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता. धन्यवाद.